थँक्यू जुचंद्र मास्टर सेमी फायनल मधून जिंकून फायनल मध्ये पोहोचलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. पुष्पराज यांनी 5 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अभिमानास्पद कामगिरी जुचंद्र मास्टर संघाकडून. तर या ठिकाणी एक बक्षीस जाहीर करण्यात येते. जुचंद्र मास्टर संघ फायनल मध्ये पोहोचलाय म्हणून द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात येते. क्या बात आहे. चेक 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 चेक. चला शेवटचा सामना असणार आहे आणि पुन्हा एकदा जसं कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही वारंवार सूचना देऊच, पण वेळ घेऊ नका कारण सेकंड इनिंगमध्ये गोखुरे संघाला बॅटिंग करायचं आहे आणि कुठल्याच संघाला त्रास होऊ नये हाच अट्टाहास आमचा आहे आणि म्हणून आम्ही या सूचना तुम्हापर्यंत पोहोचवत आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचणार आहे आणि जो संघ टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल त्याला ऑल इंडिया आयकॉनचे 3 खेळाडू आपल्या संघामध्ये घेण्याची मुभा असणार आहे. ही सूचना आम्ही कमिटी मेंबरच्या वतीने तुम्हापर्यंत पोहोचवतोय. 6 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वीकारतो आहे गोखिवरे या टीमसाठी संतोष जाधव पिन्या आणि स्ट्राईकवर बॅटर असणार आहे भरत पाटील. नॉन स्ट्राईकला आकाश मांगेला. आता पुन्हा एकदा क्रमामध्ये बदल केला गेलेला आहे. गेल्या वेळी हरेशला प्रमोट केलं गेलं होतं. हरेश थोडा थांबतोय. पहिला बॉल शरीरापासून खूप जास्त लांब हा बॉल ठेवण्यात आला होता. दरम्यान एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. ती बाईची असेल. पंचांचा टाटा बाय बायचा इशारा आणि बाईची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि अशा पद्धतीने धावफलकाची सुरुवात होते. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाच्या. संतोष जाधव या आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर तितकासा हायलाइटेड राहिला नाही आहे, पण कुठल्याही क्षणाला तो पलटवार करू शकतो आणि कित्येक वेळा आपण ते करताना पाहिलं सुद्धा आहे. त्याचमुळे नेम नाही आहे की संतोष जाधव कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर हाताळला होता ऑफस्टिकच्या, पण मात्र नियंत्रण रेषेच्या आतून बॉल रोटेट होतोय. स्लाइटली इन कटर बॉल जर आपण पाहिलं रिप्लेमध्ये तर टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट होत होता आणि चांगली रणनीती चांगली स्ट्रॅटेजी आहे. आवाक्यामध्ये देत नाही आहे बॉलला, जेणेकरून आकाश मांगेला देखील थांबणार आहे आणि तो थांबतोय. चांगला अनुभव यूज करतोय या गोलंदाजीवर संतोष. आउटसाइड ए क्षेत्ररक्षक आहे फ्लाय स्लिपला. त्या ठिकाणी जर डिरेक्ट हिट झाला असता कदाचित परतावा लागला असता आकाश मांगेलाला आणि नियतीची साथ मिळते आकाशला आणि त्याचमुळे हे एक निसटतं जीवनदान. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहे तो म्हणजे संतोष जाधव. पहिल्या षटकाची जबाबदारी तो स्वीकारतोय आणि धावफलकावर धावा फक्त आणि फक्त एकच आहे आणि बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट संतोष जाधवने हाताळलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. बॉलला स्लॉक केलंय, पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. या डावातला पहिला चौकार येतोय बॅटर आकाश मांगेलाच्या बॅटमधून. बॅट असून चालत नाही, ती बॅट योग्य त्या वेळी फिरली पाहिजे आणि योग्य त्या वेळी त्या बॅटमधून धावा आल्या पाहिजेत. त्यालाच उत्कृष्ट फलंदाज आपण म्हणू शकतो आणि ती फलंदाजी आता पाहायला मिळते बॅटर आकाश मांगेलाची. सकाळपासून चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत आलाय. आकाश मांगेलाचे उत्कृष्ट स्ट्रोक्स पाहायला मिळाले. फुटवर्कचा अभाव, बॉलला फॉलो करता आला नाहीये. बॉलचा पाठलाग केला गेला आणि त्याचमुळे बॉलचा पाठलाग करताना मात्र बॉलच्या रेषेमध्ये येण्याच्या अगोदर बॉल मात्र बॅटरला हाय बाय करून निघून गेलेला आहे. चांगला बॉल हाताळलाय संतोष जाधवने. धाव संख्या 5. तेच तुला सांगतो ना मी. भरत खेळल्यानंतर बाईतला स्ट्राईक कोण येत परत मला फोन करेल. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावफलक तितकासा पुढे नेण्यामध्ये यश मिळालं नाहीये जितका धावफलक गेल्या सामन्यामध्ये पुढे नेला होता. गेल्या सामन्यामध्ये जवळपास 20 ओलांडली होती पहिल्या षटकामध्ये श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी या संघाने. पण आता मात्र संघ वेगळा असताना त्यानंतर गोलंदाज समोर वेगळा असताना तसा नैसर्गिक खेळ पाहायला मिळालेला नाहीये. कुठेतरी सावध पवित्रा घेतला गेला कारण ही एक स्टेज महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना हे ठाऊक आहे आणि या 6 षटकाच्या फॉर्मेटमध्ये या संध्याकाळच्या सत्रावर जेव्हा हवा नाही आहे तितकीशी जितकी दुपारी तुम्हाला अनुभवायला मिळाली होती त्याचमुळे कुठलीच घाईगडबड न करता सावधानीने खेळण्याचा प्रयत्न श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाचा पाहायला मिळाला. बिनबाद 5 धावा अशी धावसंख्या धावफलकावर नोंद केलेली आहे. आमचे विजय कांबळे गोल्डन फिंगर ती अधिकृत माहिती आम्हापर्यंत पोहोचवत आणि आमचे डिजिटल स्कोरर मिस्टर महेंद्र भगत आहेत. त्यानंतर एडिटर आहेत मिस्टर अजय भारद्वाज आणि पूर्ण आमची कॅमेरामॅनची टीम चांगलं काम करते आहे द सिनेमॅटिक पिक्चरसाठी. नवीन षटकाची सुरुवात केली जाणार आहे जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून. बॉलर असेल समीर महाडिक. समीर महाडिक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर असेल भरत पाटील. धावसंख्या 5. फुलरेंचा बॉल होता. बॉल स्लाइस केलाय. बॉल जाईल स्वीपर कव्हर आणि पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. तो विकेट भरत पाटील खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि मिनिमम एफर्ट आणि मॅक्सिमम रिझल्ट असंच आपण म्हणू शकतो. बॉलला गॅपमध्ये पाठवून दिलेला आहे बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे आणि तितकीशी ताकद झोपली नव्हती. फक्त टायमिंग जुळवलं होतं आणि टायमिंग जुळवताना फक्त बॉलला दिशा देण्याचं काम केलं गेलं. बॉलला स्लाइस केलंय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9. चांगली सुरुवात या षटकाची कोपरी संघाकडून. यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह ला जबाब आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धावची संधी चालून आली होती पण मात्र संधी आपल्या संघासाठी वापरता आली नाहीये. पण एफर्ट चांगले होते. क्षेत्ररक्षक चांगलं पद्धतीने तिकडे आपली भूमिका अदा करतोय. मंगेश त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालाय. कव्हर पॉइंटला तो इनफिल्डच्या आतमध्ये तैनात केलेला आहे. धावसंख्या 10. आता कुठेतरी खूप वेळानंतर दुहेरी आकडा गाठलाय टीम श्री सत्यानारायण स्पोर्ट्स कोपरीने. बॉलिंग ट्रॅकवर समीर महाडिक येताना पहिल्या बॉलवर चौकार खर्च झालाय पण त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. वुडलेन बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. त्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. चांगली स्क्वेअर ड्राईव्ह होती पण क्षेत्ररक्षक अचूक जागेवर उपस्थित असल्यामुळे मात्र धावा तितकाशा मिळाल्या नाहीयेत. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे वायडिश मिड विकेटला. त्याला हुलकावणी देऊन बॉल मागे जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. जजमेंटल क्रिकेट या मैदानावर तुम्हाला खेळावं लागणार आहे कारण आउटफील्ड तितकीशी सरळ नाहीये सपाट नाहीये. उंच सखल भाग या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या मैदानात सराव करताना मात्र तुम्हाला अंदाज देखील बांधावा लागेल की कशा पद्धतीने मला बॉल अडवता येईल. पूर्ण शरीर तुम्हाला झोकावं लागेल या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या बिनबाद 12. समीर महाडिक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. एरियल रूट घेतला जरूर होता पण बॉलला फोर्स देता आला नाहीये आणि त्याचमुळे बॉल डीप कव्हर रिजनमध्ये अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि 2 धावांच्या वाढीने धावफलक जातोय 14 या आकड्यावर. सिंगल्स डबल्सच्या सहाय्याने धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जाते. अधूनमधून चौकार देखील येत आहेत पण अजूनही एक उत्तुंग षटकार आला नाहीये कारण आता या सामन्याचे गांभीर्य ते दोन्ही संघांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे वेळ मिळेल तसे प्रयत्न या तत्वावर खेळलं जाते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाच्या फलंदाजांकडून. ऑनसाइडला घ्यायचं होतं पण मात्र खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह आहे. बॉल जाईल साईड स्क्रीनला भेदण्यासाठी सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. टोला कनेक्ट झालाय बॉल. खरं तर मिड ऑन आणि मिड विकेट रिजनमध्ये खेळायचं होतं पण बॅटच्या टोला कनेक्ट झाल्यानंतर बॉल जातोय साईड स्क्रीनला भेदण्यासाठी. 4 धावा मिळतात आणि खरंच या नशिबाच्या 4 धावा असू शकतील कारण कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं बॅट आणि बॉलचं आणि तरी देखील धावा मिळणं खरंच एक नियतीची साथ सुद्धा मिळते श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला. धावसंख्या बिनबाद 18. बॉलर तयार. महाडिक. स्विच हिट करण्याचा प्रयास केला गेला. अपील केली गेली आहे. विजय जाधव या ठिकाणी लाऊड अपील करतोय पण मात्र अपीलमध्ये खूप जास्त उत्साह आहे
आत्मविश्वास नाही. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 18. भरत खेळतोय 5 वर आणि आकाश मांगेला खेळतोय 12 वर. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र कुमार कौस्तुभ योगेंद्र भोईर. तर या ठिकाणी कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे जे इंजिनियर आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांचं आगमन थोड्या वेळाने होणार आहे. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करणार आहोत. महत्त्वाचं आहे, वडील ज्या क्षेत्रामध्ये होते शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्याचनंतर मुलाने देखील उच्च शिक्षण घेतलं आणि इंजिनियर झालेत असे सन्माननीय कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे. या ठिकाणी आउटसाइड एज घेऊन बॉल विजय जाधव यांच्या हातांच्या ओंजळीमध्ये समावतो आणि अशा पद्धतीने पहिला धक्का बसतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला 18 धावा असताना. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळते आणि विजय जाधव यांचं नेतृत्व क्षमता या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. चांगल्या वेळी चांगले गोलंदाज आणि त्या गोलंदाजाने दिलेली आपल्या संघाला साथ आणि त्याचमुळे भरत पाटील या अनुभवी फलंदाजाला ज्याने या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट कामगिरी ॲज अ बॅटर निभावलेली आहे, 100 ओलांडलेली आहे, पण त्याला मात्र लवकरात लवकर बाद करण्यामध्ये यश मिळते आणि भरत बाद झालाय 5 धावांवर. 4 बॉल त्याने फेस केले. नवीन फलंदाज हरीश पाटील कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. बॉल जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक उलट दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकणार नाहीये. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर नाही. हरीशचा नकार आलेला आहे आणि तो स्वीकारलेला आहे आकाश मांगेलाने. नवीन फलंदाज हरीश आल्या आल्या 4 झालाय. चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एरियल रूट घेऊन बॉलला पाठवलं होतं स्वीपर कव्हर आणि पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 2 धावा वसूल केल्यात. नवीन गोलंदाज नंदन विश्वकर्मा या 3ऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. रनअप तितकासा मोठा नाहीये पण व्हेरिएशन आणि पिचिंग तर लाजवाब आहे. पंचांचा अधिकृत इशारा व्हाईट बॉल. व्हेरिएशन करणं गरजेचं आहे पण व्हेरिएशन करताना मात्र त्या व्हेरिएशनचा धक्का आपल्या संघाला लागणार नाही ना याची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न झाला होता पण वाईड लाईन बॉल ओलांडतोय आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने वाईट बॉलचा इशारा. यावेळेस मात्र प्ले अँड मिस. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न फसतोय कारण व्यवस्थित गतीशी जुळवून घेता आला नाही आहे हरीश पाटीलला. यावेळेस बघा बॅकफुटला जाऊन बॉलला कट केलंय. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करत लेट कट करून बॉलला पाठवलाय थर्ड मॅन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून 3ऱ्या धावासाठी आकाश मांगेला पळतोय आणि आकाश मांगेला पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. विजय जाधव थोडासा नाराज असेल कारण फिल्डिंग एफर्ट खूप महत्त्वाचे आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न तुम्हाला करता यायला हवा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावांच्या वाढीनं धावफलक जातोय कोपरी संघाचा 1 गडी बाद 24. 24 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीने खेळ होतोय. खरं तर कौतुक करायला हवं फलंदाजांचं. कुठलीच घाई गडबड नाही. टेम्परामेंट संयम खूप महत्त्वाचा असतं. क्रिकेट खेळताना डोक्यावर थंड बर्फ ठेवून हे फलंदाज खेळतात आणि भरत पाटील हा अग्रगण्य फलंदाज जरी बाद झाला तरी सुद्धा कुठलाच प्रेशर हरीश पाटील आणि आकाश मांगेला यांच्या खेळावर पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जाईल. दरम्यान 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे आणि ती असेल लेग बाईटची.
अवंतर धावफलकामध्ये ॲड केली जाईल आणि अशा पद्धतीने एका धावाच्या वाढीनं धावफलक जाते होते, म्हणजेच 25 या आकड्यावर 25 रन्स ऑन बोर्ड. आणि दरवर्षी विजय कांबळे ही स्कोरशीट आपल्याला मिळते आणि खरंच सर्व काही त्यामध्ये आहे. बॉलरचा लेखाजोखा, बॅटरचा लेखाजोखा, विकेट्स कधी डाऊन झाले आहेत, एक्स्ट्रा षटकार किती खेचले गेले आहेत. यावेळेस लिडिंग एज घेतली आहे, लिडिंग एज घेऊन बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या मागे आणि नंदन विश्वकर्मा याचा हा 10वा विकेट, म्हणजेच गोलंदाजांच्या यादीत सुद्धा या ठिकाणी अग्रगण्य ठरतोय नंदन विश्वकर्मा. आणि आजच खेळ मात्र चांगला होतोय. खरं तर उत्कृष्ट फलंदाज पाहिलं तर भरत पाटील ज्याने 100 ओलांडले आणि उत्कृष्ट गोलंदाज आतापर्यंत नंदन विश्वकर्मा ज्याने 10 विकेट्स घेतलेल्या. घेऊया एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. कैलासवासी योगेंद्र म्हात्रे यांचे बंधू मिस्टर हर्ष म्हात्रे यांना विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावर आसनाचं व्हायचंय. सन्माननीय हर्ष म्हात्रे आपल्याला नम्रतेची विनंती असेल आपण यायचे, व्यासपीठाची शोभा वाढवायची. मिस्टर प्रवीण भगत यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे, नम्रतेची विनंती असेल. कारण जरी आपला संघ हरलाय तरी सुद्धा आपण एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट असलेले आमचे मान्यवर आहात. धन्यवाद, आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दिलीत. नवीन बॉलर संतोष जाधव. 3 षटकाचा खेळ झाला आणि मला एक्सपेक्ट नव्हतं महेंद्रजी की सत्याण्णव कोपरी संघ 25 धावांवर थांबेल. हो, यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल जातोय तो म्हणजे फायनल क्रिजरमध्ये धीरज झा उलट दिशेने कॅच कॅरी करतोय आणि आपला क्लास या ठिकाणी सिद्ध करतो. आणि ऍज अ फिल्डर मी सुद्धा संघाचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे तेच दर्शवतोय. फलंदाज बाद, तिसरा धक्का बसतोय श्री सत्याण्णव स्पोर्ट्स कोपरीला. प्रेक्षकांनी देखील नाराज निराश होऊ नये. प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस आहे. जो षटकार कुठलाही प्रेक्षक कॅच करतोय त्या प्रेक्षकासाठी अमितदादा पाटील यांच्याकडून 200, रणजितदादा किणी यांच्याकडून 300 आणि मोहनदादा पाटील आणि नितीनदादा पाटील यांच्याकडून 200, एकूण 700 रुपयाचं बक्षीस देखील आहे. तर हवा कॅच साठी हे 700 रुपये प्रेक्षकांना मिळू शकतील. पाहूया, आजच्या दिवसात एक टीव्हीचे प्रेक्षक होते त्यांना ते बक्षीस मिळालेलं आहे. तर अजूनही ते प्रेक्षक कुठला असेल, कुठल्या गावातले असतील आणि कोण असेल, नक्कीच हे 7 दिवसांपर्यंत हे बक्षीस जारी केलं गेलेलं आहे. या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या वतीनं सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची संतोष जाधवकडून. पहिले षटक मुख्यत्वे त्याने चांगलं हाताळलं होतं, ज्यामध्ये त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील तोच त्याचा पवित्रा पुढे नेताना या सेकंड स्पेलमध्ये या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे संतोष जाधव. 4थं षटक हाताळतोय. 3 गडी बाद 25 धावा श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय तो म्हणजे राजेश ओगे. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकला असेल सिद्धेश पाटील. राऊंड विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. हातात फक्त बॅट असून चालत नाहीये, तर तुमच्या डोक्यामध्ये युक्ती देखील असायला हवी की कशा पद्धतीने कुठल्या बॉलला किती कमी वेळामध्ये कुठल्या दिशेत खेळायचं आहे. खूप प्रश्न लांब लचक आहेत, पण मात्र त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो. पण तो अनुभव तुमच्याकडे असला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज सोप्या पद्धतीने देऊ शकता. बॉलला हवेत खेळलंय, क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला मागे जातोय, कॅच कॅरी करतोय आणि अजून एक धक्का बसतोय श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाला. 4था धक्का, धावसंख्या 25 ला. पाहिलं तर शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, हवेत खेळायचा प्रयास झाला, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या
बाहेर बॉलला पाठवायचं होतं, पण मात्र एलिव्हेशन या स्ट्रोकला मिळालं नाही आणि क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर जाऊन हा कॅच कॅरी करतोय आणि हा चौथा धक्का बसतोय श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. भरत पाटील 5 धावा करून बाद झाले, त्यानंतर हरीश पाटील हे देखील 5 धावा करून बाद झाले. आकाश मांगेला 12 धावा करून बाद झालेला आहे आणि त्यानंतर सिद्धेश पाटील 0 वर बाद झालेला आहे. असा लेखाजोखा या डावामध्ये आतापर्यंत फलंदाजाचा राहिलेला आहे. आणि बॉलिंग करताना तर पाहिलं तर 2 षटकं, म्हणजे आता दुसरं षटक संतोष जाधव हाताळतोय. समीरने 1 षटक हाताळलं, त्याला सफलता मिळाली नाही, पण तो महागडा ठरला आहे. नंदन विश्वकर्माला 2 सफलता या अगोदर मिळालेल्या आहेत. संतोष राऊंड विकेट. चांगला बॉल होता, ब्लॉकआउट डिलिव्हरी, ड्राईव्ह केल्या लोअर ब्रॅकेटने बॉलला पाठवलं ते, म्हणजे मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, थोडीशी चूक करतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करायची संधी मिळते. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीने धावफलक पुढे सरसावलाय आणि पोहोचलाय तो म्हणजे 27 आकडावा. 27 रन्स ऑन बोर्ड. धन्यवाद. सिद्दीकजी भावे भिवंडी यांचं देखील या ठिकाणी सिनेमॅटिक पिक्चरला खास करून त्यांनी सांगितले की खूप चांगली पिक्चर क्वालिटी त्या ठिकाणी मेंटेन केलेली आहे. चांगल्या दर्जाचं आयोजन हे महत्त्वाचं आहे. ही सर्व दखल घेतली जाते वेगवेगळ्या परिस्थितीतून या स्पर्धेची. दरम्यान या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत, त्या म्हणजेच 2 29 धावा धावफलकावर आहेत आणि 4 गडी बाद 29 धावा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाची धाव संख्या झालेली आहे. आणि आतापर्यंत बॉल्स फेकून झालेले आहेत या डावातले 23 बॉल्समध्ये 29 धावा, म्हणजे रन अँड बॉलमध्ये फक्त 6चा डिफरन्स आहे. तो डिफरन्स मला असं वाटतं खूप कमी आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघासाठी. बॉलर तयार, राऊंड विकेट. वाईट यॉर्कर अपील केली गेलेली आहे त्या ठिकाणी, पण मात्र यस नॉट आउट. पंच या ठिकाणी मात्र तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 29 धावा. राजेश खेळतोय 4 वर, निखिलकडे संधी आली नाही आहे. घेऊ एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. या 4 गडी बाद 29 धावा आणि आता गिअर चेंज करावा लागणार आहे. किती वेळ तुम्ही सेकंड गिअरमध्ये चालवाल? जर तुम्ही हायवेवर आहात आणि सेकंड गिअरमध्ये गाडी चालवाल तर मात्र पाठचं वाहन येऊन तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल. तर तो ओव्हरटेक 5556 गोखिवरे संघाने करू नये, त्यासाठी आता या पुढच्या 2 षटकामध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला मात्र निर्धास्त आणि निर्भीड फलंदाजी करावी लागेल. अहो, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक आहे, पण मिस टाइम आहे, कॅल्क्युलेशन केलं नाहीये, पण मात्र हवेच्या झोतावर स्वार होऊन हा बॉल त्या ठिकाणी जात होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा चुकतोय आणि धावा 2 पूर्ण केल्या जात आहेत. निखिल ओघे आज मात्र थोडासा आउट ऑफ फ्रेम पाहायला मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा जे नाव कमवलेलं आहे ते नाव टिकवायचं असेल तर हा सामना खूप महत्त्वाचा असेल, कारण संघाला खरंच गरज आहे. आणि अशा कडेला मिडल ऑर्डर बॅटर निखिल ओघे जर आज चमकला तर त्याचा संघ नक्कीच चमकणार आहे. बघा, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी सरसावले होते, मिस कॉलिंग झालं आणि त्यानंतर तू घेऊ की मी घेऊ यामध्ये मात्र बॉल निघून गेलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधला बॉल लॉफ्ट केलाय, लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, त्याला हुलकावणी देऊन बॉल जाईल लॉंगनची मारेशा पार, मिळतील धावा 4, चौकार. तुमचं मन मैदानाच्या आतमध्ये लागणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये आणि अजून निखिल ओघे मात्र त्या मैदानावर ठामपणे उभा आहे. धावसंख्या 35.
यावेळेस मिस टाइम स्ट्रोक ऑन साइडला खेळायचा होता बॉल जातोय तो म्हणजे शॉट मिड ऑफला क्षेत्र या ठिकाणी स्वतः बॉलर बनला होता आणि आज निखिल ओगे घरी आईचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे आणि त्याचमुळे मात्र 2 वेळा एकाच डावामध्ये त्याला जीवनदान मिळालेलं आहे. एक सहज सोपा कॅच होता आणि तो कॅच कॅरी करताना मात्र चूक करतोय नंदन विश्वकर्मा ज्याला आजच्या दिवसामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. तर आता मात्र थोड्याशा गोष्टी वेगळ्या घडत चाललेल्या आहे मैदानाच्या आतमध्ये. जो चांगला खेळाडू आहे आजच्या दिवसातला तो मात्र चुका करताना पाहायला मिळालाय. नथिंग इज परमनंट इन क्रिकेट. धावसंख्या 4 गडी बाद 37 धावा 37. बॉलर तयार ओव्हर द विकेट. प्ले अँड मिस ऑन साइडला फोर्स करायचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्याचा बॉल राईज होतोय आणि त्या बॉलला ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोकच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल चांगला कमबॅक नंदन विश्वकर्माचा. धावसंख्या 37 4 गडी बाद. यावेळेस फुललेंचा बॉल होता ड्राईव्ह करण्याचा प्रयास. खर तर निखिल काय करतोय आव देखाना ताव मला हवी आहे माझ्या संघासाठी धाव याच तत्वावर खेळण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी बॅटचा फेस फोर्सफुली तो रोटेट करतो आणि त्याचमुळे कनेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. खरं तर बॉलची लाईन अँड लेन पिक करतो मला स्ट्रोक खेळायला हवा. पुन्हा एकदा इनसाइड एज घेऊन बॉल जाईल शॉर्ट लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 38 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलचा खेळ सुरू होईलच पण तो अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. सहा गोल्डन मोमेंट्स आपल्या नावावर करावे लागतील निखिलला कारण ही स्पर्धा वर्षातून एकदाच खेळण्याची संधी मिळत असते आणि त्यातल्या त्यात लीग स्टेजची ही संधी ही संकल्पना मांडण्यात आली होती. आणि आता पाहूया या 6 बॉल्सवर आपली चुणूक दाखवतोय का निखिल. यावेळेस स्ट्रोकसाठी जागा बनवली बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. ऑन साइडला पण बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉडलेनच्या पार 4 धावांसाठी चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. थँक्यू HM म्युझिक. आपण पाहिलं तर जागा बनवून स्ट्रोकसाठी ऑनसाइडला खेळायचा होता पण शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करताना थोडीशी चुकामुक झाली. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल आदळून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या दिशेने. त्या ठिकाणी वेग भन्नाट होता त्या बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि 4 धावाच्या वाढीने धावफलक जातोय 42 या आकड्यावर. 4 गडी बाद 42 धावा. बॉलर तयार होतोय शेवटच्या षटक हाताळण्यासाठी रणधीर यादव. लेफ्ट आर्म ओव्हर. हो पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्या ठिकाणी प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. शरीरावर बॉल आदळतोय आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव स्कोर शीट मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. प्रयत्नांती परमेश्वर. पण या ठिकाणी प्रयत्न करताना मला तुम्हाला मोठी धावसंख्या मिळेल तर ते प्रयत्न करत राहणं तुमचं काम आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघाची जी धावसंख्या आहे ती पुढे नेण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या संघाचं अस्तित्व टिकवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघासाठी. कारण सकाळपासून बहारदार खेळ केला आहे आणि या मागच्या सामन्यामध्ये 99 धावा त्यांनी 6 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. ऑफ स्टिकच्या खूप जास्त बाहेर या ठिकाणी बॉल हाताळला गेलेला आहे. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न तर होतोय. अंपायरचं डिसिजन आपण नक्कीच पाहणार आहोत. 3ऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे तर पंच अजितजी म्हात्रे या ठिकाणी येतील आणि
ती धाव घेताना तो बॅटर पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय का, जेव्हा बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन झालंय ते चेक करतील. तर नक्कीच त्यांना देखील संधी देऊया. TCP लाईव्हच्या वतीने स्लो मो त्यांना दाखवला जाईल आणि त्यानंतर अधिकृत असा निर्णय पंच अजित म्हात्रे यांच्या वतीने दिला जाईल. अंपायर डिसिजन इज आउट. लक्ष नव्हतं फलंदाज राजेशचं आणि त्याचमुळे त्याचा पाय स्पर्श होण्या अगोदर पॉपिंग क्रीजमध्ये बॉलने यष्टीचा वेध घेतला होता आणि त्याचमुळे आता एकही धाव नाही आहे आणि बाद होईल फलंदाज राजेश ओघे आणि नॉन स्ट्राईकला राहील निखिल ओघे. निखिलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 नेत्रदीपक चौकार आलेले आहेत. निखिल खेळतोय वैयक्तिक 13 धावांवर 8 बॉल्समध्ये 13 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. पण आता तुम्ही काय खेळ केलाय त्याला तुम्हाला बाजूला ठेवून यानंतर खेळ काय करायचंय यावर लक्ष घालावं लागणार आहे. झालेल्या चुकांना बाजूला ठेवून तुम्हाला पुढचा डाव कसा खेळायचा आहे विथ द बॉल और विथ द बॅट यावर लक्ष घालावं लागेल. कारण पहिल्या डावामध्ये तुमचा एक एफर्ट झालाय, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला दुसरा एफर्ट द्यावा लागणार आहे. 5 गडी बाद 43 धावा. श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी संघाची धावसंख्या आतापर्यंत 6व्या षटकातली 3 बॉल्स हाताळून झालेले आहेत. रणमिलने चांगल्या पद्धतीने हे षटक हाताळलंय. जरी विकेट मिळाली नाही तरी काय झालं, पण त्याने धावांना रोख लावण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान विथ द बॉल दिलंय. स्ट्राईकवर बॅटर असणार तो म्हणजेच अक्षय म्हात्रे. ओहो, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉलला खेळण्याचा प्रयास झाला होता. त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होण्याची संधी मिळेल आणि येस, गोल्डन डकवर अक्षय म्हात्रे बाद होतोय आल्या पावली. अक्षय म्हात्रे बाद होतोय आल्या पावली परत. तर अक्षय मातले बाद होतोय आणि आपण स्कोर शीटवर नजर टाकली तर 6 गडी बाद 43 धावा. पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे विजय जाधव अँड कंपनीने. अनुभव खूप महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता आणि तुमच्या संघामध्ये अनुभवी खेळाडू जर असले तर तो अनुभव पूर्ण संघाच्या आत्मविश्वासासाठी महत्त्वाचा ठरत असतो आणि तो आत्मविश्वास पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये जाणवला विजय जाधव आणि पूर्ण टीमचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय 8व्या क्रमांकावर नमन ओघे येतोय. चला अंपायरशी नो डिस्कशन प्लीज. त्या ठिकाणी कमिटी मेंबरच्या सूचना येत आहेत. अंपायर्स कॉल ओनली. फलंदाज कॉल करू शकत नाही किंवा क्षेत्ररक्षक अंपायर कॉल्स. चला आपण देऊया एक रिव्ह्यू. चला सन्माननीय कुमार कौस्तुभ योगेंद्र फिल्डिंग यस फिल्डिंगचा हा रिव्ह्यू आहे जो एक रिव्ह्यू आपण प्रत्येक संघाला दिलेला आहे. एक धावचीचा आणि एक बिमरचा. त्यापैकी हा फिल्डिंगचा एक रिव्ह्यू ते घेत आहेत. तर पाहूया त्या ठिकाणी डिसिजन काय ते. दरम्यान सन्माननीय कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे जे इंजिनियर आहेत आणि कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने.
आणि त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आलेला आहे. तर खरंच उच्च शिक्षण घेतलेले हे सर्व मान्यवर व्यासपीठावर आसनस्थ आहेत, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. येस, डेफिनेटली प्रेक्षक संभ्रम असतील तर या प्रत्येक संघाला धावचित किंवा बिमर हा एक रिव्ह्यू असेल. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तुम्हाला रिटर्न करता येईल, पण रिव्ह्यू जर फेल झाला तर त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. ही अधिकृत सूचना आम्ही कमिटी मेंबरच्या वतीने करतोय. चला, नॉट आउट मॅच ऑन ठेवा. सर्वांना समान न्याय ही भूमिका नेहमीच 12 वर्षांपासून द ग्रेट मराठा परिवाराची राहिलेली आहे आणि त्यासाठी विजय जाधव यांची मागणी होती. त्या मागणीचा स्वीकार करताना या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला, पण फलंदाज सुरक्षित आहे. फक्त आता मॅच ऑन ठेवायचे. 6 गडी बाद 43 धावा. 5वा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार रणवीर. 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आणि रिव्ह्यू प्लीज लगेच घ्या, जे येणारे आता संघ येतील उद्यापासून 10 सेकंडमध्ये तुम्हाला कुठला रिव्ह्यू पाहिजे तुम्ही घ्या, ती तरतूद आहे, पण वेळ जास्त घेऊ नका अशी नम्रतेची विनंती. बॉलर तयार रणवीर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, वाईड यॉर्कर. त्या बॉलला अक्षरशः खोदून काढला आणि बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर एरियामध्ये. संतोष जाधव वेगाने पुढे येतोय. थ्रो मात्र वाईडिश आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या 45. 4, 5, 6 आफ्टर 5.5. शेवटचा बॉल असेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ स्ट्रगल करतोय. 50शी पूर्ण केली जाईल का? काय विरोधाभास आहे की या अगोदर 99 धावा बनवते श्री सत्यनारायण कोपरी संघ ही टीम आणि आताच्या या सामन्यामध्ये 50 धावा देखील पूर्ण होत नाहीयेत. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन घरंगवतोय खेळपट्टीच्या अवतीभोवती. विजय जाधव त्या ठिकाणी आपला पूर्ण अनुभव झोकतोय आणि फक्त एकच धाव
आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीने. 6 गडी बाद 46 धावा आणि 36 बॉल्स मध्ये 47 धावा पूर्ण कराव्या लागतील 555 गोळेश्वरी गोखिवरे या संघाला. घेऊया छोटासा ब्रेक नंतर दुसऱ्या डावासाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय प्रमोदजी शेडगे, आडणेचे सुपुत्र आणि पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज. धन्यवाद. घेऊया छोटासा ब्रेक. ओव्हर टू यू HM म्युझिक अँड साऊंड. त्याचे म्युझिक अँड लाईट्स. तर कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे जे इंजिनियर आहेत आणि कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी एक आर्थिक देणगी द ग्रेट मराठा परिवार यांना दिली होती. पण उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आणि शिक्षणासाठी त्यांचा परिवार नेहमीच समर्पित राहिलेला आहे. त्याचमुळे द ग्रेट मराठा परिवार ही जी आर्थिक देणगी आहे ती शाळेला सुपूर्द करणार आहे अशी या ठिकाणी सूचना द ग्रेट मराठा परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने केली जाते. धन्यवाद. आपण या ठिकाणी आपलं सहकार्य दिलेलं आहे पण ते सहकार्य सत्कर्मी लागावं असाच अट्टाहास कमिटीचा राहिलाय. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाला ही देणगी आम्ही सुपूर्द करणार आहोत. धन्यवाद. आपण जाऊया पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे यांच्याकडे. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील. आपण आवाज ऐकत होतात या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मोहनदादा पाटील यांच्या वतीने सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ थोडासा बॅकफुटला गेला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर विजयासाठी विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की जवळजवळ धावा या ठिकाणी 47 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. एका साईडला विजय बबन जाधव ज्याला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने पुरस्कृत केले बंजारा समाजामधून. आपण पाहू शकतात कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये आणि खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून भावेश पाटील एका साईडला आपण पाहू शकतात. अमित तांडेलवर पूर्ण जबाबदारी या पहिल्या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित द ग्रेट मराठा चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर आज तिसरा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतो. पहिला दिवस आपण पाहिला RK दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाने अक्षरशः गाजवला. 7च्या सुमारास तो मात्र सामना फिनिश झाला. निखिलचा सुंदर सरळ थेट षटकार पाहायला मिळाला आणि RK साहेबांच्या तोंडावर खुशीचा ठिकाणा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात आमच्या व्यासपीठावर आहेत मोहनदादा पाटील, समोरच आपल्याला पाहायला मिळतात मिथुनदादा पाटील, गंधर्व पाटील, अच्युतदादा, भूषणजी पडवळे, कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी पाहायला मिळतात. विजयजी बुरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख कैलाश पाटील समोरच पाहायला मिळतात. रंगनाथ देशमुख या स्टार ऑफ द मॅच. तसेच जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. केदारनाथ पाटील साहेब आपण पाहू शकतात. नुकतेच उपस्थित झालेले कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे इंजिनियर आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पंढरीनाथ म्हात्रे या ठिकाणी आपण पाहू शकतात. या सर्वांचं नंदू भोईर आपण पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. या सर्वांचं धन्यवाद. 47 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू ऑन साइडला स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर बिनबाद 2 अशी स्थिती पाहायला मिळते. ऑफ द मार्क. जबरदस्त TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण YouTube वर आपण पाहू शकाल. बोळेश्वरी 555 गोखिवरे हा संघ सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. अमित तांडेल टू विजय जाधव
ज्याच्या नावावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 9 चेंडू 9 षटकार मी डोळ्यासमोर पाहिले समालोचन करताना आणि 10 चेंडूमध्ये 56 धावा फास्टेस्ट 50 पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र सरळ चेंडू खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती एकंदरीत 3 धावा. ते 9 चेंडू 9 षटकार कोणत्या मैदानात होते तर ऐकवेरा चषक धानिवचं मैदान आणि त्या मैदानात मात्र 10 चेंडू 56 धावा सुरेख सुपर बॅटिंग केली गेली होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 सेन्सिबल क्रिकेट आतापर्यंत अमित तांडेल विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. भावेश पाटील यावेळेला आपण पाहतोय अक्षय आम्हाला चांगली माहिती देतात. भावेश पाटील ज्या वेळेला मात्र सुरेख फलंदाजी करत होता भन्नाट फॉर्मामध्ये होता अजिंक्य स्पोर्ट्स संघाबरोबर खेळताना प्रताप भोईरला 2 ठोठावलेले षटकार हवेच्या अगेन्स्ट ही भावेश पाटीलची ताकद आपल्याला पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा क्लास आहे या खेळाडूकडे. एकदा वेगाने मात्र राजेश ओगे डायरेक्ट हिट करतायत परंतु या वेळेला मात्र रिस्क घेणार नाहीयेत पंच कारण क्रुशल मुवमेंटवर या वेळेला आपण पाहू शकतायत आणि या वेळेला आपण पाहू शकतायत ललित भोईर यांनी मात्र रेफर केलंय ते पंचांना. पंच मात्र या ठिकाणी ऑनफिल्ड येतील अजित म्हात्रे या ठिकाणी आपण पाहू शकतायत. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे महेंद्र भगत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एक काळ असा होता पंचांनी जे निर्णय दिले ते मात्र तुम्हाला मान्य करावे लागायचे परंतु काळ बदलला वेळ बदलला खेळ बदलला. एका संघाला एकच बॅट असायची परंतु आता एका खेळाडूकडे 5-5 6-6 बॅट आपल्याला पाहायला मिळतात. तर नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे काय तर भेंडीच्या काड्या देऊन सुद्धा मात्र क्रिकेट खेळलेला आहे. स्लिपरवर क्रिकेट खेळलंय नॉट आउट. यावेळेला हिरवा कंदील येतोय. राजेश ओगेची सुंदर फेकी होती. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. काळ बदललाय परंतु एकच मनाला कुठेतरी खंत वाटते की 9:30ला तुम्हाला ॲक्युरेट टाइम दिलं जातं आणि संघ खूप वेळेवर येत नाहीयेत कारण आयोजक जीवाची आकांक्षा करतात दिवस रात्र मात्र मेहनत करतात. 2 महिने अगोदर स्टेडियम मात्र सजवलं जातं ते तुमच्यासाठी काही स्वार्थासाठी नाहीये. उलटा चेंडू होता ऑन साईडला लालच देण्याचा प्रयत्न केला. वेगाने चेंडू होता त्यासाठी बॅट थोडीशी पाठीमागे गेली आणि तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर कारण या स्पर्धेसाठी किती मेहनत घेतली हे आयोजकांनाच माहिती आहे. कारण आयोजकांनी जेवढा वेळ त्यांच्या परिवाराला दिला नाही ना तेवढा वेळ मात्र हा मैदानाला दिला आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना व्यासपीठ या ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलं ते मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक म्हणून आपण पाहू शकतात. उलटा चेंडू होता व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी बॅटने खेळला. डिसिप्लिन क्रिकेट दर्शवत असताना की बॅटने खेळलं गेलंय हे तुमच्या अंगी असणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण ऑस्ट्रेलिया कधीच मात्र कोणाला अभिवादन करत नव्हता परंतु जेव्हा जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्या मैदानात उतरायचे त्यावेळेला स्टँडिंग ओवेशन आपण कित्येक वेळा पाहिलंय. हे क्रिकेटमधील गुणवत्ता सिद्ध करणारा फॉर एक्झाम्पल अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेला अमित तांडेलची क्लास गोलंदाजी. आमदार चषकामध्ये मला का उत्कृष्ट गोलंदाज मिळालं विराथन बुद्रुकच्या मैदानात त्याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल ज्वलंत उदाहरण देणारा हे स्पेल आपल्याला पाहायला मिळालं. फक्त यावेळेला आपण पाहू शकतायत 5 धावा. जबरदस्त गोलंदाजी पहा. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि लगातार 2 चेंडूवर डॉट डॉट. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 5 धावा. 47 धावांचा पाठलाग करताना संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं आउटफील्ड स्लो होईल कारण थोडंसं यावेळेला आपण पाहतो वातावरण सुद्धा तेवढं मात्र यावेळेला आपण पाहू शकतात जे सकाळचं वातावरण असतं ते मात्र यावेळेला आता नाही आहे कारण हवेचा झोत सुद्धा थांबलाय. जर इथे गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली, टिच्चून मारा केला, निर्धाव चेंडू फेकले, विकेट घेतल्या तर कदाचित सामन्याला कलाटणी मिळू शकते परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 5 धावांवर आपण पाहू शकतात. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ कडून आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा या 5 षटकांसाठी ऑल द बेस्ट ऑफ लक असेल. विजय जाधव एका साईडला आपण पाहू शकतात. हरहुन्नरी खेळाडू, टेनिस क्रिकेट मधील एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
ऑफ साईडला सन्मान दिला जातो या ठिकाणी, कारण विजय जाधवला माहिती आहे भावेश पाटील आपला पार्टनर लेफ्ट हँड बॅटर आहे आणि अशा वेळेला थोडासा मात्र हवेची झुळक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये, कारण फ्लॅग लहरत आहेत, झेंडे हे मात्र प्रत्येक फलंदाजाला दर्शवतात की हवेचा झोत कोणत्या दिशेने आपल्याला झळताना पाहायला मिळतोय. कारण एक काळ असा होता की हातामध्ये धूळ घ्यायचे आणि मात्र कोणत्या दिशेने हवेचा झोत मात्र या ठिकाणी जातोय त्या दिशेने फलंदाजीचा मारा करायचे. परंतु आता सर्व फॅसिलिटी आलेत, इथे थोडासा एक जरी फ्लॅग असला तरी सुद्धा त्या फ्लॅगकडे पाहतील फलंदाज, मात्र या ठिकाणी मात्र या दिशेने हवेचा झोत. मात्र काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला, क्रिकेटर बदलले, परंतु क्रिकेट चांगलं व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा. यावेळेला दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला असता, परंतु अमित तांडेलची सुंदर यावेळेला क्षेत्ररक्षण आणि बॅकअप मिळाला सिद्धेश पाटीलचं. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. पहिल्याच ओपनिंग सामन्यामध्ये 7च्या आकड्याने पुन्हा एकदा दाखवलं टायगर अभी जिंदा आहे, कारण 50 धावा केल्या CSKच्या. मात्र MS धोनीने एक जबरदस्त, कारण MS धोनी सारखा आपल्याला कर्णधार मिळणं नामुमकिन आहे. यावेळेला ऑफ साईडला खेळला गेला निखिल ओघे. आज सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं त्या उत्कृष्ट झेलसाठी. एक धाव येत असताना संघ जाऊन पोचतोय 8च्या घरामध्ये. धावा थांबवल्यात कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होणं मात्र थोडंफार कुठेतरी मुश्किल असतं, परंतु या वेळेला त्या धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील याकडे लक्ष असेल. 8 धावा आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेकडे वळताना पाहायला मिळतात. आकाश मांगेलाचा हा चेंडू तर रडार मध्ये आला, परंतु या वेळेला चेंडू क्लिअर होणार नाही, म्हणून मी म्हटलं होतं या 47 धावा कदाचित मोठं बॅटल रंगेल, यात काही ती मात्र शंका नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना भावेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. आठ या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत भुवनेश बलंगे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. शंभू धावांच्या गती फलकावर 8 धावा, षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चेंडू फेकून झाले ते 4. संतोष जाधव एक क्लास प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजय जाधव याचे बंधू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मी याच संघामध्ये गोकिवरे संघामध्ये 4 बंधू खेळताना पाहिलेत. एक भारत जाधव असेल, त्यांचे मोठे बंधू आहेत विजय जाधव, संतोष जाधव आणि शंकर जाधव, हे 4 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर 8, चेंडू फेकून झाले ते 4. विजयासाठी 47 धावांची गरज असताना हरीश पाटील उत्स्फूर्त देत आहेत. मात्र या वेळेला आकाश मांगेला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आतापर्यंत 3 धावा देऊन एक सफलता प्राप्त केली गेले. ऑफ साईडला फटका चांगला आहे. निखिल ओघे मात्र पुढे सरसावले होते, डबल माइंड मध्ये होते. तत्पूर्वी सिंगलच्या ऐवजी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण संतोष जाधवकडे एक सुंदर क्लास आहे, मात्र कॅपेबिलिटी खेळाडू आहे. पाहायचं कशा पद्धतीने खेळी करेल. तर आकाश मांगेला या वेळेला आपण पाहू शकतायत अपकमिंग यंग टॅलेंट. पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला सामन्यामध्ये रंगत येईल यात काही ते मात्र शंका नाही आहे. अभी तो एक ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है असं म्हणायला हरकत नाहीये. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यांना शंका असेल तर आपण नंतर मॅच समाप्त झाल्यानंतर आपण मात्र जरूर यूट्यूबवर जा, ही मात्र लिंक पहा आणि त्यावर मात्र टिक करा, सबस्क्राईब करा आणि पहा की हा चेंडू मात्र एक्झॅक्टली
प्लंब आहे हे मात्र आपण पाहू शकतायत. मात्र थोडीशी शंका असेल तर नो डाऊट तसं बघायला हरकत नाहीये. मात्र यावेळेला आम्ही ऑन स्क्रीन पाहिलं टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून एक्झॅक्टली यावेळेला मात्र मिडल स्टंपला पिच झाला होता. फलंदाज मॉन्टी गोडेकर यांचं नाईस डिसिजन पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 रन्स 10 धावा 2 गडी बाद. मात्र यावेळेला अमित तांडेल विजय जाधव सारखा एक भक्कम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग या महत्वपूर्ण लढतीमध्ये असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि ते जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही आयुष्यभर थकत नाही. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम जागा करत नाही तर आपली जबाबदारी आपल्याला जागी करते. म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुपर मॅच 24 चेंडू 37 धावा. व्हॉट अ मॅच. ऑन साइडला बॅट यावेळेला मात्र सुटते त्या ठिकाणी. तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही. यावेळेला मात्र ग्लोव्ज यूज करून सुद्धा मात्र बॅट त्या ठिकाणी सुटत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल हे डिसिप्लिन क्रिकेट आहे. निखिल ओघेचं बॅट त्या ठिकाणी सन्मानाने दिली जाते. म्हणून मित्रांनो खेळाडूंना एकच सजेस्ट मी करेन की ज्या वेळेला मात्र तुम्ही फलंदाजी करताना ज्या वेळेला तुम्ही रागाने बॅट फेकताना ती बॅट कधीच आयुष्यात फेकू नका. त्या बॅटची तुम्ही खऱ्या अर्थानं पूजा करा. आणि बॅटने ज्या तुम्हाला मात्र मान सन्मान आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या गावामध्ये दिलाय ना त्या बॅटला कधीच विसरू नका. आणि कधीच रागाने त्या बॅटला तुम्ही फेकू नका. एका खऱ्या अर्थानं त्या बॅटवर जीव लावा. कारण ज्या बॅटने आज तुम्हाला नाव दिलंय आपल्या स्वतःचं नाव आपल्या आई वडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव. म्हणून त्या बॅटचा तुम्ही 100% आदर करा. हीच फक्त मी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करेन. ठीक आहे नो डाऊट तुम्ही कधी कधी रागाने बॅट फेकता परंतु ती कधीच फेकू नका. कंट्रोल करा की ज्या बॅटने आज आपल्याला नाव दिले ना त्या बॅटला आपण कधीच तुच्छ लेखू नका. हीच फक्त तुम्हाला कळकळीची विनंती असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा 2 गडी बाद. विजयासाठी 23 चेंडू 36 धावा. राहुल जॉनचा हा फटका मात्र अक्षय मातले त्या जेल खाली कोणतीही चुकी करणार नाहीये. मी म्हटलं होतं 47 धावा एक बॅटल रंगेल. कारण संध्याकाळचं सत्र पूर्णपणे मात्र यावेळेला क्लायमेट चेंज झालंय. आणि आता मात्र यावेळेला खरी कसोटी असेल ती बोळेश्वरी 555-6 गोखिवरे संघाची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूंनो दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण ठरतोय तर आतापर्यंत मी म्हणेन अमित तांडेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना 1 सफलता पूर्ण त्या ठिकाणी प्राप्त केली. आणि 2 सफलता मात्र आकाश मांगेला. कंटिन्यूस गोलंदाजी करताना सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे झुकेल मात्र दोन्ही संघ तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही संघ हार न मानणाऱ्यांपैकी या पालघर जिल्ह्यातले आहेत. ऑन साइडला फ्लिकचा फटका मिसटायमिंग झाला होता. चेंडू खाली राहिला होता. यावेळेला बॅटचा टो मात्र लागतोय. तत्पूर्वी समीर कासारे व्हेरी नाईस फिल्डिंग. व्हॉट अ थ्रो. समीर कासारे घर उन्नरी खेळाडू. विराथन बुद्रुकचं मैदान गेल्या वर्षात शिवनेरी चषकामध्ये ज्याला बेस्ट फिल्डर मिळाला होता तोच क्षेत्ररक्षक पुढे येत असताना पाहायला मिळतोय. आणि आपला कला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवत असताना मला बेस्ट फिल्डरचे अवॉर्ड मिळालेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना बॅलन्सिंग आहे. एका साईडला मंगेश यादव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना कोणतीही धाव येणार नाहीये. सामना बॅलन्सिंग. आता मात्र विजय जाधव कशा पद्धतीने या ठिकाणी खेळेल याकडे सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधित झालंय. कारण मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगले आपले अव्वल दर्जाची फलंदाजी दाखवले. परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. खरा गुणवत्ता खेळाडू मात्र जेव्हा सिद्ध करतो त्यावेळेला तो खरा ठरतो. मंगेश यादव
या वेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जाईल, म्हणून मी म्हटलं होतं बेस्ट. मात्र या वेळेला जरूर सुंदर गोलंदाजी करत असताना व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. परंतु त्यासाठी तुमची मेहनत ही मात्र खूप रंग आणेल हे सामन्यामध्ये. 3 षटकं, धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 13 धावा, येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 34 धावा. हे सामन्याचं समीकरण 18-34चं समीकरण भोळेश्वरी 555-6 गोकिवरे संघाला विजयासाठी. खूप चांगला ऑल इज वेल ही स्पर्धा मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली द ग्रेट मराठा चषक 2022 आपण पाहू शकतायत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले तर स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनवर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. सामना बॅलन्सिंग आहे. धीरज झा आज हिरो बनण्याची संधी, अभी नाही तो कभी नाही. 18 चेंडू 34 धावा, 34 धावा 18 चेंडू. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर आकाश मांगेला. ऑन साईडला खोलवर चेंडू होता, ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फिकी येईपर्यंत मात्र थोडीशी यावेळेला फंबलिंग होते. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 15 धावा. भरत पाटील पुढे सरसावला गेला होता, इंजुरीने त्रस्त होता, परंतु आज चांगल्या प्रकारचं पुनश्च एकदा उभारला. हरेश पाटील, नमन ओघे आपण पाहतोय, अमित तांडेल, सिद्धेश पाटीलला आपण पाहतोय. तदनंतर एक क्षेत्ररक्षक मात्र पाठीमागे आपण पाहू शकतायत, राजेश ओघे. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. यंदाच्या वर्षात मला मॅन ऑफ द सिरीज बाईक का मिळाले याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवत असताना 9 जानेवारी 2022 संध्याकाळचं सत्र आणि बाईकवर बसलेला हाच तो हिरो. मात्र आकाश मांगेला रॉकी ग्रुप चषक टिंबी खोडाव्याच्या मैदानात तोच गोलंदाज आपण पाहतोय. 16 चेंडू 32 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर, कारण सामना आहे डू अँड डाय. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आला. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका. धीरज झा, ब्रँड इज ब्रँड. 6 धावा.
जबरदस्त फटका यावेळेला गोड आवाजात गोड षटकार धीरज झाच्या बॅट मधून यावेळेला आपण पाहतोय सणसणीत खणखणीत दर्जेदार. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यामधला धीरज झा पाहायला मिळतोय. 6 धावांसहित 21 धावांवर पोहोचतोय संघ. ऑन साइडला चिप शॉट पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू यावेळेला कलेक्ट करतायत आकाश वैती. फिकी करेपर्यंत यावेळेला एकच धाव मिळेल धीरज झाला. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 22. आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत यावेळेला 14 असतील आणि 14 चेंडूमध्ये 25 धावा हे सामन्याचं समीकरण. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका खेळाडूंनो. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय गाठायचं असेल तर या धावा अचीव कराव्याच लागतील. 14 चेंडू 25 धावा. ऑन साइडला खेळायचं होतं. ऑफ साइडला चेंडू निघून जातोय. मात्र समीर कासारे फार वेगाने धावला होता. निखिल ओगेने मात्र बॅकअप केलं आणि तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने विजय जाधवच्या बॅटमधून येत आहेत 2 धावा आणि संघाला घेऊन जातोय बोळेश्वरी 555 गोखिवरे या संघाला. एकंदरीत आपण पाहू शकता धावा झाल्यात ते 24. 13 चेंडू आणि 23 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. संध्याकाळचे जवळजवळ 6:45 वाजलेले आहेत घड्याळात परंतु डोळ्यात तेल ओतून आमचे लाडके प्रेक्षक राजे आणि मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना. कारण क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण आणि अनोळखी व्यक्तीशी जीवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता असेल तर क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. 13 चेंडू 23 धावा. यावेळेला पुण्याच्या एकदा स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळायचं होतं. बॅट स्विंग झाली. समीर कासारे पुढे सरसावला गेला होता परंतु यावेळेला थोडीफार चुकी करतायत की काय कारण कॅचेस विन द मॅचेस. गुड ट्राय. प्रयत्नांती परमेश्वर. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा 12 चेंडू 21 धावा 21 धावा 12 चेंडू. विजय जाधव त्या ठिकाणी थकलेले दिसत आहेत. जास्तीत जास्त आपण या खेळाडूला षटकार चौकारांची आतषबाजी करताना पाहिले क्रिकेटच्या मैदानात परंतु आज स्ट्रगल हा शब्दच मात्र आपल्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष हा शब्द आयुष्यात राहणारच. परंतु या मात्र संघर्षाला सामोरे जाण्याची जिद्द चिकाटी या आपल्या मनामध्ये असली पाहिजे. रिलीफ स्प्रे रंगनाथ देशमुख मात्र यावेळेला जातील फर्स्ट एड किट घेऊन. तेजस उनरे यावेळेला जात असताना समोरचं गंधर्व पाटील आपण पाहू शकतात. गणेश सालियान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन या आपण सुद्धा जॉईंट व्हा. रांगोळीकार मात्र जबरदस्त कलाकार. काय जबरदस्त ही रांगोळी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अप्रतिम रांगोळी या ठिकाणी आपण पाहू शकतात. योगेंद्र जी मात्रे जे स्वर्गीय आपल्याला पाहायला मिळाले आणि खरोखर सुंदर रांगोळी आपण पाहिल्यानंतर हुबेहूब त्यांची मात्र प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करेन रांगोळीकार या ठिकाणी पाहायला मिळतात. गणेश सालियन मात्र ह्याच त्या कलाकाराने मात्र ही रांगोळी या ठिकाणी आपण पाहू शकतात. मी विनंती करेन. तर आपण पाहू शकताय या ठिकाणी आणि सन्माननीय कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे इंजिनियर जे कैलासाचे योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. यांचं नक्कीच आम्ही यांना विनंती करतो आपण यायचंय. तर हर्ष भाऊ म्हात्रे आपण सुद्धा यायचंय. त्या ठिकाणी पहिला एक छायाचित्र होऊन जाऊ द्या. याच कलाकाराने ही रांगोळी बनवलेली आहे आणि हर हुन्नर असे कलाकार जुचंद्र परिसरामध्ये असताना मात्र बाहेर जाण्याची गरज नाही आहे. रांगोळी म्हणा किंवा नाटककार म्हणा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि काखेत कसा गावात वसा असं करण्याची गरज आहे. सर्व काही तुम्हाला या जुचंद्र गावामध्ये मिळेल. उद्योजक मिळतील, समाजसेवक मिळतील, रांगोळीकार पाहायला मिळतील, क्रिकेटपटू पाहायला मिळतील आणि नाटककार याच परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ऑन साइडला शॉर्टम पुलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र आकाश मांगेला पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. आता मात्र चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 20 धावा हे सामन्याचं समीकरण. आपण पाहू शकतात मोहनदादा पाटील हे सुद्धा मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहे. जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. या ठिकाणी कौस्तुभ कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे इंजिनियर या ठिकाणी आपण पाहू शकताय. जे कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे चे सुपुत्र यावेळेला आपण पाहू शकताय. जे मुख्याध्यापक शिक्षक पासून ते मुख्याध्यापक असा प्रवास राहिला
आणि गणेश सालियानला मात्र या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना ऑन साईडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तैनात आणि या वेळेला मात्र हरेश पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. एक गेम प्लॅन आखला आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय स्ट्रॅटेजी काय असतं हे दर्शवलं गेलं. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला 10 चेंडू 20 धावा. पण यायची ही जी आपण रांगोळी काढलेली आहे ती रांगोळी गणेश शालेंनी काढलेली आहे ती आपण विनंती करतो आपण देखील पाहायचे. खरं तर अगदी सजीव अशी रांगोळी तुम्हाला पाहायला मिळते जी कैलासवासी योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांची बनवलेली आहे आणि त्यांचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी आलाय आणि ती रांगोळी नक्कीच आपल्या मनामध्ये साठवून ते ठेवणार आहेत. आपण पाहू शकतायत. सुंदर हुबेहूब कलाकार रांगोळी कलाकार योगेश सालियान गणेश सालियान आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आज अमूल्य वेळ त्यांनी दिला आणि त्या रांगोळीसाठी मात्र ती अफाट मेहनत हुबेहूब काढणं. यावेळेला मात्र चेंडू डॉट येतोय. जबरदस्त सामना. चेंडू आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 20 धावा. समीर कासारेचं कौतुक करावं तेवढं कमीच. सुपर मॅच. मैदानाच्या आतमध्ये 47 धावांची एक छोटी टोटल बनतं या ठिकाणी बॅटल. पुन्हा एकदा मी म्हटलं होतं दुपारच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता समीर कासारे लालच देतो समोर चेंडू ठेवतो असं वाटतं फलंदाजाला की माझ्या बॅटवर येईल परंतु थोड्याशा हलकाशा मात्र यावेळेला कट करत असताना आपण पाहू शकतात व्हॉट अ डिलिव्हरी. 8 चेंडू 20 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. सामना बॅलन्सिंग आहे. भरत पाटील समीर कासारेला दर्शवत असताना व्हेरी वेल बॉलिंग. सुपर. धीरज शाह या वेळेला आपण पाहू शकतायत एक षटकार आणि चांगला खेळ दर्शवतोय परंतु या वेळेला कॉन्फिडन्स पुन्हा एकदा आणेल का. या वेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय अक्षय माकले आणि या वेळेला मात्र शेवटच्या मोमेंटला सुटतोय झेल. डोक्यावर हात सिद्धेश पाटीलच्या. आता मात्र या वेळेला चेंडू आहे 7 चेंडू मध्ये 18 धावा. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. व्हाट अ मैच. एब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस मॅच होत असताना पैसा वसूल मॅच. 7 चेंडू विजयासाठी 18 धावा. काय या झेलचा कदाचित भुगतान करावा लागेल का, पश्चाताप सोसावा लागेल का, येणारी वेळ दर्शवेल. या वेळेला यस चेंडूला मात्र फेकून दिले जाईल का. यस आणि भुगतान करावं लागतं. या झेलचा पश्चाताप सोसावा लागतोय. कॅचेस विन द मॅचेस. चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावा. शॉर्ट प्लेन चेंडू होता मात्र जबरदस्त बॅकलिपचा उपयोग केला. पुलचा फटका. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. 6 चेंडू 12. 6 balls remaining and 12 runs required to win. या आपण शुभ सन्मान सुद्धा करणार आहोत. मोहनदादा पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतात. कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे जे इंजिनियर आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. मी सर्व फॅमिली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परिवार आहे. मॅच स्टार्ट राहील. चला घड्याळात जवळजवळ 7 वाजण्यास 5 मिनिटे आहेत कारण इथे आपण सामना रंगतदार स्थितीमध्ये आठवत असेल सामना आपल्याला या ठिकाणी स्वयंभू पायगाव आणि आर.के. दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. आर.के. साहेब यांच्या चेहऱ्यावर सुद्धा ते स्मित हास्य कारण हीच ती वेळ होती. या आपण मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या आपल्या म्हात्रे परिवाराचा यावेळेला शुभ सन्मान करीत आहोत. जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब यांना आपण नेहमीच आपण पाहिलंय खूप चांगलं मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व. कुमार कौस्तुभ योगेंद्र म्हात्रे इंजिनियर आहेत. आर्किटेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकतात उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. खूप मायबाप विठ्ठल रुक्मिणी या वेळेला आपण पाहू शकतात. एक सुंदर प्रतिमा आपण पाहू शकतात. मूर्ती आणि सन्मान चिन्ह. काहीतरी नाविन्य, काहीतरी वेगळे करण्याची संकल्पना
मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. थँक्यू जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब. आपण व्यासपीठावर मॅचचा आनंद घ्यावा आणि म्हात्रे परिवार यांना सुद्धा विनंती करेन आपण मॅचचा आनंद घ्यावा. 6 चेंडू 12 धावा. मॅच ऑन साइडला नंदन विश्वकर्माच्या या बॅट मधून मात्र यावेळेला फ्लिकचा फटका. 2 धावा मिळतील का पाहायचं आहे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता मात्र चेंडू आहेत 5 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल द ग्रेट मराठा चषकामध्ये मात्र पुन्हा संधी मिळवण्यासाठी आणि कोणता संघ रविवारच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. कारण 1 वर्ष म्हटलं की 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. 5 चेंडू 11 धावा. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला गगनभेदी निघून जाईल का तर यावेळेला आपण पाहू शकतात नाही. धीरज झाच्या खेळीला अंत. यावेळेला पूर्ण विराम. आकाश वैती कोणती चुकी करत नाहीये. गुड कॅच आणि समीर कासारे त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. चेंडू आहे 4 चेंडू मध्ये 11 धावा. विकेटचा विचार केला तर विजय कांबळे आम्हाला दर्शवतील प्रतिस्पर्धी संघ मात्र या वेळेला किती विकेट या वेळेला जरूर घालवलेत आणि या मात्र सामन्यामध्ये गोकिवरे संघाने किती विकेट आतापर्यंत मात्र या वेळेला आपण पाहू शकतात. एका साइडला प्रतिस्पर्धी संघाचे दोघांचे 6 गडी बाद झालेत. सहा मात्र विकेट आणि आता मात्र या वेळेला 4 चेंडू 11 धावा. दोन्ही संघाचे समान गडी बाद झालेत. इथे जर विकेट न टाकताना जर 10 धावा 4 चेंडू मध्ये करतायत तर या वेळेला आपण पाहू शकतात अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. कारण टॉस या वेळेला जर आपण पाहिला तर टॉस जिंकलेला आहे. कोणी विजय कोपरी संघाने मात्र या वेळेला टॉस जिंकला. इथे सुद्धा तफावत आहे. अप्रतिम राजेश ओगे जादूगार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर भरत पाटीलकडे चेंडू निघून जातोय. नंदन विश्वकर्मा काय जबरदस्त खेळ करेल. चेंडू आहेत 3 चेंडू मध्ये 11 धावा. काय जबरदस्त सामना या वेळेला मात्र आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज नंदन विश्वकर्मा कॅपेबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या वेळेला चेंडूचा टप्पा अचूक की या वेळेला यष्ट्यांच्या वरून एक्झॅक्टली. नंदन तुम्हाला चेंडू समजला नसेल परंतु या वेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने या वेळेला चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 चेंडू मध्ये 11 धावा 1 षटकार. या वेळेला मात्र अजून पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणेल परंतु या वेळेला आपण पाहू शकाल आता मात्र 2 चेंडू 11 धावा. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. 6 गडी बाद झालेत आणि यावेळेला टॉस जो जिंकलेला आहे तो कोपरी संघाने. अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकाल की 2 चेंडू मध्ये 11 धावा तुम्हाला या ठिकाणी मात्र कंपल्सरी कराव्यास लागणार आहेत कारण टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा गोलंदाज 2 चेंडू 11 धावा. जबरदस्त. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या दोन्ही संघांसाठी. हार्दिक शुभेच्छा मोहनदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करत असताना आपण पाहू शकतात आणि या वेळेला मात्र आता आपण पाहू शकाल जबरदस्त सामना. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. 47 धावांचं एक छोटी टोटल. या क्लायमेट संध्याकाळच्या सत्रामध्ये किती मोठं बॅटल बनतं हे प्रत्येक आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने डावकऱ्या हाताने उजव्या हाताचा फलंदाज नंदन विश्वकर्मा. या वेळेला राजेश ओगेने जादूगार बनला. जबरदस्त या वेळेला क्रिकेट आपण पाहू शकाल आणि विन होत असताना आपण पाहू शकतात बोळेश्वरी 555-6 मात्र गोकिवरे संघ बॅकफुटला गेला आणि यावेळेला या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. हँडशेक करा. डिसिप्लिन क्रिकेट दाखवा प्लीज. एवढीच फक्त विनंती असेल. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलात. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांचं तेवढंच फार कौतुक. हँडशेक करण्यासाठी